आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। विजयी मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार। चलो वरळी असं म्हणत नागरिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन। उद्धव ठाकरेंचा जीआर असेल तर समोर आणा आणि जाळा। हिंदीच्या जीआर वरून राऊतांचं फडणवीसांसह भाजपला आव्हान। शिवसेना भवनासमोर जीआर जाळा, आम्ही जागा देतो, राऊतांची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्धव ठाकरेंमुळेच पक्षाबाहेर गेले होते, आता परत या म्हणून का प्रयत्न करतात? नारायण राणेंचा ट्विटमधून सवाल। शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार, नारायण राणेंची टीका। जय महाराष्ट्र, शुभ प्रभात। मोदी शहा फडणवीसांना टॅग करत संजय राऊतांचं ट्विट। वाघ जिवंत आहे सांगण्यासाठी गुड मॉर्निंग केलं। राऊतांकडून स्पष्ट, तर 5 जुलैला मोदी शहांनाही निमंत्रण देणार, राऊतांची माहिती। अधिवेशन काळात विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयाला जागा नाही। तळमजल्यावर शिंदेंचं दालन, मात्र इतर स्टाफसाठी कार्यालय नाही। ऐन अधिवेशनात स्टाफवर मंत्रालयात जाऊन काम करण्याची वेळ। मंत्री गणेश नाईकांचं विधान भवनातील पहिल्या मजल्यावरील दालन भुजबळांना दिलं। पहिल्या मजल्यावरील दालन भुजबळांना दिल्यानं गणेश नाईक नाराज। मी पदाला नाही तर कामाला महत्त्व देतो असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्षप्रमुख पद स्वीकारण्यास नकार, तर मुख्य नेते पदाचं नाव बदला, पक्षप्रमुख करा, अनेक नेत्यांचा आग्रह। मुंबई भाजप अध्यक्षपदाबाबत भाजपत अद्यापही निर्णय नाहीच। मुंबई पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेलारांची निवड। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचा एकमेव अर्ज, किरण रिजिजू घोषणा करणार।